ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्याचं ग्रामदैवत असणारा कसबा गणपतीचं मंदिर जे आहे ते आजपासून पुणेकरांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे। 15 डिसेंबर पासून मूर्तीचा आपण पाहतोय की लेप दुरुस्त करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होती। जवळपास 900 किलो लेप जो आहे तो मूर्तीवरचा काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की मूळ स्वरूपातील मूर्ती जी आहे ते आता पुणेकरांना दर्शनासाठी अनुभवता येणार आहे। जवळपास 900 किलोचा आपण पाहतोय की मूर्तीवरचा लेप जो आहे तो काढलेला आहे। ही मूळ मूर्ती जी आहे ती 15व्या शतकामध्ये असल्याचं सांगितलं जातंय आणि आपण पाहतोय की हे मनोहारी रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 15व्या शतकातली जी मूर्ती आहे ते आपण पाहतोय की मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः 2 फूट उंचीची ही मूर्ती आहे। चतुर्भुज, त्याचबरोबर डावा हात अभय मुद्रेमध्ये आहे, तर एक हात आशीर्वाद देताना आपल्याला पाहायला मिळतो। दुसऱ्या हातात आपण पाहतोय की मोदक आणि मोदकावरती सोंड ठेवलेली आढळून येते। तर ही मूषक वाहन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। डाव्या सोंडीची मूर्ती असून साधारणतः 15व्या शतकातली ही मूर्ती जी आहे ते असल्याचं सांगितलं जाते ना। आजपासून आपण पाहतोय की पुणेकरांना जे आहे ते दर्शन घेता येणार आहे। आपल्याबरोबर इथले स्वयंसेवक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत किती किलो लेप जो आहे तो काढलेला आहे। सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळते। कितव्या शतकातली ही मूर्ती आहे? साधारण एक 15व्या शतकाची मूर्ती आहे असा आता तरी अंदाज वर्तवलेला आहे आणि 900 किलो शेंदुराचं लेपण आपण काढलेलं आहे आणि ह्याचं आमची प्रक्रिया 15 डिसेंबरला सुरू झाली। 16 पासून सगळं झालं होतं। त्या मानाने गणपतीनी फारच लवकर आमची प्रक्रिया पूर्ण करून भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत, दर्शन दिलेलं आहे। आजपासून आज सकाळी 6:30 पासून सुरू झालेलं आहे मंदिर। आता हे अखंडित मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे। की कसबा गणपतीचं मंदिर जे आहे ते 15 डिसेंबर पासून दर्शनासाठी बंद होतं आणि मूर्तीवरचा आपण पाहतो की सिंदूर लेप जो आहे तो काढलेला आहे आणि मूळ स्वरूपातील मूर्ती जी आहे ते आपल्याला कसबा मंदिरामध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।